तुम्ही कधी विचार केला आहे, घर सांभाळणारी एक साधी मुलगी तिच्या स्वप्नांसाठी किती लढत असेल? आज मी घेऊन आले आहे अशाच एका धाडसी मुलीची कहाणी. ही आहे अश्विनी. चला तर मग आपण तिच्याच तोंडून ऐकूया तिची कहाणी. माझे नाव अश्विनी ज्ञानेश्वर सांगपा. माझे गाव लोहम. लहानपणापासून मला आवड होती बिझनेसची, पण ते करता येत नव्हतं कारण घरची परिस्थिती आमच्या म्हणजे नाही का तशी नव्हती की जेणेकरून मी स्वतःचा काहीतरी व्यवसाय करून. आणि मग माझं म्हणजे मी शिकता शिकता म्हणजे मी ज्यावेळी शाळा शिकत होती, माझं 10वीचं शिक्षण झालं, त्यानंतर 11वी 12वी आणि ग्रॅज्युएशन. तर ते शिकत शिकतच मला बिझनेस करायचा होता, पण काय बिझनेस करायचा हे नक्की माहित नव्हतं. पण लहानपणापासून शिलाई काम म्हणजे फॅशन डिझायनर ह्याची लहानपणापासूनच आवड होती. मग ते करायचं कसं, सुरुवात कुठून करायची काहीच कळत नव्हतं. मग हळूहळू ग्रॅज्युएशन करता करता मी त्यात लक्ष दिलं जराशी, म्हणजे नाही का कसं करायचं काय ते. मग त्यानंतर मी म्हणजे थोडंफारसं नाही का हे आमच्या गावात पण टेलर वगैरे आहेत, त्यांची भेट घेऊन थोडंफार त्या काय करतात, कशी मशीन चालवायची हे मी म्हणजे बघत बघतच शिकले. त्यानंतर मी थोडासा क्लास करायचा होता म्हणून मी सातारा या ठिकाणी क्लासला गेले होते. क्लास झाला, 1 वर्षभर मी क्लास केला. तिथे क्लास झाल्यानंतर मी माझ्या गावी परत आले लोहमध्ये आल्यानंतर मी हळूहळू आधी मी मशीन घेताना मी म्हणजे नवीन मशीन काही घेऊ शकत नव्हती कारण परिस्थितीच नाही म्हटल्यानंतर मी घेऊ शकत नाही. त्यानंतर मग मी एक सेकंड हँड मशीन घेतली. मी तिथं सातारमध्ये सेकंड हँड मशीन घेऊन मी गावी आली. माझ्या गावी आल्यानंतर मी त्या सेकंड हँड मशीन म्हणजे इतकी चांगली होती की त्या मशीननी मला खूप म्हणजे नाही का छान प्रतिसाद दिला, की जेणेकरून मी डिझाईनचे पण ब्लाऊज त्या मशीनवर शिवत होते, पण प्रॉपर डिझाईन येत नव्हती. मग हळूहळू मी ते ब्लाऊज शिवत शिवत पिको फॉलची मशीन नव्हती माझ्याकडे. साड्या आल्या तर मला बाहेर द्याव्या लागायच्या. साड्या देताना सुद्धा मी विचार करायची कारण साड्यांना 60 रुपये पिको फॉलला असायचे. मग 60 रुपये जर दुसऱ्या म्हणजे नाही का समोरच्या माणसाला मी 60 रुपये दिले तर मग मला काय राहणार. मग मी एक साईडने पिको फॉल करून आणायचे आणि हात शिलाई मी स्वतः करायचे. आणि पिको फॉलची मशीन घ्यायचं असं माझं ठरलं होतं कारण बाहेर देणं परवडत नव्हतं मला. मग पिको फॉलची मशीन घ्यायचं ठरलं. त्यानंतर मग मी एक मशीन म्हणजे चाललं होतं माझं बऱ्याच दिवसापासून मशीनच्या बाबतीत. मग बऱ्याच दिवसांनी मशीन घ्यायचं ठरल्यानंतर मी मोबाईलला ह्याला बघितलं, तर ती मशीन म्हणजे घेतली. आणि ते म्हणजे कस्टमर कसे गोळा करायचे म्हणजे आपल्यापर्यंत ते कस्टमर कसं येईल हे सुद्धा मला म्हणजे अनुभवच नव्हता कसला. त्यानंतर मी हळूहळू बाबा नाही का थोडेफार मम्मीचे म्हणा घरातले जे कोण म्हणजे माझ्या घरचे आहेत त्यांचे थोडे थोडे डिझाईनचे ब्लाऊज शिवायला सुरुवात केली. मग त्यांचे ब्लाऊज शिवल्यानंतर गावातले काही लोक ते ब्लाऊज बघायला लागले आणि ते ब्लाऊज बघता बघता गावातले पण थोडेफार ब्लाऊज यायला लागले. आणि गावातले ब्लाऊज शिवत असतानाच मी मोबाईलद्वारे म्हणजे आता आपण स्टेटस वगैरे ठेवतो त्याद्वारे मी मोबाईलला स्टेटस वगैरे ठेवून मला जे आमच्या एवढ्या पंचक्रोशीतले जे लोक ऍड आहेत म्हणा, बाहेर गावचे म्हणा, आमच्या इथं बऱ्याच वाड्या म्हणजे आहेत, तर त्या वाड्यातले वगैरे ब्लाऊज यायला लागले. आणि आता माझा जो बिझनेस आहे तो चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि इथून पुढे पण चांगल्या पद्धतीने चालू राहील. त्यासाठी तुम्ही सर्वांनी मला साथ द्यावी एवढीच म्हणजे अपेक्षा करते. आता मी अशा पद्धतीने ब्लाऊज शिवते म्हणजे एम्ब्रॉयडरीची मशीन जी मी घेतली ना आता त्या मशीनवर असे डिझाईनचे ब्लाऊज वगैरे शिवते. असे खूप छान छान डिझाईन होतात ब्लाऊजवर.